होम मिनिस्टरची हेल्थ मिनिस्टर, नात्या पलीकडचं नातं च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण शालिनी शिवराम कदम या माऊलीला भेटणार आहोत. माझगाव परिसरात राहणाऱ्या या स्त्री शक्तीला आज भेटून त्यांचा सन्मान करणार आहोत. तेव्हा चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 तुम्ही उखाणा घेणार? हो. घ्या. आकाशात चमकतो तारा, हा. अंगठीत चमकतो हिरा, शिवरामरावांचा सारखा दागिना मला मिळाला हा खरा. कुठून शोधला हा दागिना? शोधला घाटको भांडूप दिला रोड. घाटकोपर भांडूप का दिला दिला रोड. तुम्ही पण घ्या. उखाणा घेणार की गाणं म्हणणार? मी गाणं म्हणणार. अरे वाह. तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है, ये उठे सुबह चले, ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले, तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है. वा 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 वा. जरा ओळख करून द्यावं सगळ्यांची, कोण कोण आलेत. हे माझे मिस्टर, लवकर ओळख करून दिलीत. नमस्कार. नमस्कार. ही माझी 2 नंबर मुलगी, नमस्कार. ही माझी 3 नंबर मुलगी, नमस्कार. आणि ही माझी लास्ट नंबर मुलगी, अच्छा. नमस्कार. आणि ही माझी जावब आहे, नमस्कार. आणि माझी ही मैत्रीण. नमस्कार. नमस्कार. मला एक विचारायचं आहे, नेहमी तुम्ही उशिरा आलात की हे आखे मोठे करतात का? कधी कधी करतात ना. हा, हो, म्हणजे डोळे मोठे असतात. हो, असं. कारण त्याशिवाय काय दुनियेत ठेवलेलं नाही असंच म्हणालात तुम्ही. पण काय हो, नजरेच्या धाकावर चाललंय इतकी वर्ष? असं काय नाही, प्रेमामधून पण चालले. प्रेमामधून पण चाललंय ना. पण मला सांगा, दोन्ही पण. इतके सगळे बसलेले आहेत हो हो. आणि त्यांना हळूच एखादा इशारा करायचा आहे, तर डोळ्यांनी कसा करता? ते असं केलं तर समजून म्हणजे जातं ते. पाहिलं माझ्याकडे की माझ्या लक्षात येतं. पण लग्न कसं जमलं? हे अरेंज मॅरेज झालं. पण ते कसं काय? माझी चुलत आजी होती. चुलत आजी. हां, तिचा बहिणीचा मुलगा, तिचा भाचा, बर. त्यांची ही मुलगी नायरी म्हणून आहे, आणि आम्ही चिपळूणमध्ये. तर मग आम्ही एकत्र असल्यामुळे मला मग त्यांच्याकडे जाणं येणं असायचं माझं. तुम्ही मी सतत जात नाही, होता? माझ्या आजीकडे मी जायचो. बरं 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 बरं. त्यांच्याकडे नेहमी संपर्क असल्यामुळे ते कधी कधी मला बघायचे. तिचे वडील तिचे बघायचे. बाबा बघायचे तुम्हाला? हां. मग त्यांची मावशी असल्यामुळे ते म्हणाले, हे कोण आहेत तुमचे? त्यामुळे माझ्या दिराचा नातू आहे. बर. मी आपलं त्यांच्याकडे असं जायचो आम्ही कधी ना कधी. हां. मग त्याच्यातून बघण्यातून त्यांना त्यांच्या लक्षात आलं की असा असा मुलगा आहे. मग तेव्हा आमचे संपर्क आले. मग ते हे बघायला आले होते? हो. कुठे? दिला रोडला. दिलाल रोडला कुठे? 23 मध्ये. 23 मध्ये? हो. 2023 का 1923? दिला रोड बिल्डिंग. अरे मग हे सांगा ना मला. तिथे तुम्ही होता? नाही, मी भिवंडीला राहायचे. मग तिकडनं आला होता? तिकडनं माझे वडील घेऊन आले. हा. आणि मग हे होते तिकडे? हे तिकडे आधी आलेले होते. आणि मग तिथून मग आमचा बघण्याचा कार्यक्रम झाला. अंतर्गत बघण्याचा झाला माझ्या. अंतर्गत? हां, म्हणजे माझ्या आजी आणि हिचे वडील वगैरे ते आमचे असा ह्याला अंतर्गत बघण्याचा कार्यक्रम म्हणतात. हा. मग अंतर्गत झाल्यावरती मग पुढे नंतर मला नातेवाईकांना वगैरे बोलून पुढे बोलणे गेले. विचारलं मला हा. की जे आता तुला दाखवलं ते तुला मान्य आहे का, पसंत आहे का, बरोबर आहे. मग असं. तर मी हो बोलले. का? हो, सगळं त्यांचा स्वभाव वगैरे त्यांचं सगळं माझ्या पुढे मांडलं होतं मग त्यांनी. लगेच होकार दिला? हो, कसा आहे स्वभाव? कसा आहे? चांगला स्वभाव आहे त्यांचा. किती वर्ष झाली लग्नाला? 27 वर्ष झाले. बरं, तुमचा दिवस सुरू कसा होतो आता सांगा. उठल्यावर पहिलं मला किती वाजता तुम्ही साधारणतः 6 वाजता उठते मी. दिवस सुरू होतो? 6 हो, वाजता. 6 वाजता. मग काय करतात? पहिलं आंघोळ वगैरे घेतल्याच्या नंतर हा. चहा, मग टिफिन मुलींचा यांचा बर. सगळ्यांचं दुपारपर्यंत सगळं बनवून ठेवायचं. हा. त्याच्यानंतर 8:30ला निघून मी कामाला जाते. मग पहिलं कोणाकडे जाता? पहिलं जाते माझगावला. हा? माझगाव सेफी पार्क म्हणून आहे तिकडे. बरं. तिकडे तिकडे कोणाकडे जाता? तिकडे गुजराती आहे फॅमिली. नंतर तिकडनं कुठे नंतर जाता? तिकडून मग आल्याच्या नंतर मग 6 बंगला म्हणून आहे मग तिथे. त्यांच्याकडे जाता? हा, तिथे ते जाते. कोण? ते ख्रिश्चन आहेत. तिकडनं? त्याच्यानंतर इथे आमच्या 6 नंबर बिल्डिंग आहे, हा. तिथे पण ख्रिश्चनच आहेत. आणि मग घरी 3 कुटुंबाकडे रोज जाता? परत संध्याकाळी पण तेवढंच मला जायचंय. त्यांच्याचकडे? हा. काय करता तुम्ही? जेवणाचं काम. मग ह्या प्रत्येकाकडे जेवण करता? हो, जेवण. प्रत्येकाकडे वेगळं वेगळं जेवण करून परत घरचा डबा सकाळी करून हो. ठेवता.
मग तुम्ही ही सगळी धावपळ करता तेव्हा 3 मुली काय करतात? आता त्यांचं शिक्षण पुरं झाले. पण सकाळी उठतात किती वाजता ह्या? त्या माझ्यानंतर उठतात. पण मग या तिघी तुम्हाला मदत नाही करत? संध्याकाळच्या मदत करतात. पण इतकी मेहनत करता सकाळपासून संध्याकाळपर्यंत, हो. ज्या कुटुंबाकडे जाता त्या कुटुंबातल्या लोकांनाही तुम्ही त्यांच्या घरातल्या वाटता. हो. त्या कुटुंबातल्या सदस्यांना तुमच्याबद्दल काय म्हणायचं आहे हो. ते ऐकूया. अच्छा. शालिनी कदमबद्दल सांगायचं म्हणजे ती आमच्याकडे जेवण बनवण्यासाठी, मुख्यत्वे चपाती बनवण्यासाठी येत असते. त्यावेळेला मला आठवतं, मी पडले होते आणि माझा हात फ्रॅक्चर झाला होता. तर त्यावेळेला तिने मला खूप मदत केली. म्हणजे अगदी आंघोळ घालण्यापासून ते सर्व काही, म्हणजे पूर्ण घराची जबाबदारी एखाद्या घराच्या मेंबरसारखी ती आमच्याबरोबर सतत होती. ती जेवण वगैरे बनवायची, चांगलं अतिशय उत्तम चपात्या करायची. आम्हाला तिचं जेवण फार आवडायचं. आणि तिचं विशेष गुण म्हणजे ती स्वतः अगदी स्वच्छ टापटीपीत असायची. त्यामुळे तिच्याकडे बघून आम्हाला अगदी खूप बरं वाटायचं. छान अशी शालिनी नेहमी असतात. मग जेव्हा तिला कळालं की माझे मिस्टर एक्सपायर झाले, तेव्हा ती जातीने येऊन ती आमच्या दुःखात सहभागी झाली, आमचं सांत्वन करण्यासाठी आली. त्याबद्दल मी खरोखर तिची आभारी आहे. कोण होत्या या? त्या काकू आहेत. काय नाव? मी काकूच म्हणून त्यांना ओळखते. जाधव आहेत त्या. त्या बोलत असताना तुमच्या डोळ्यात पाणी होतं. कशा आहेत त्या? खूप माझ्या आईसारख्याच आहेत त्या. पण तरी सुद्धा तुम्हाला त्यांच्या घरातलंच मानलंय. हो. मला तुम्हाला विचारायचं, ज्यांच्याकडे तुम्ही काम करताय त्यांच्याकडे अनेक वर्ष काम करत हो. असाल. पण त्या सगळ्यांनी या सगळ्या काळामध्ये तुम्हाला कशी साथ दिली? खूप चांगली साथ दिली मला. माझी परिस्थिती तर खूपच ही होती. इतकं कष्ट करणाऱ्या या माऊलीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आजीनं मला सांभाळलं आणि नंतर आमचं लग्न झालं आणि मग तिनं मला या व्यवहारामध्ये, या संसारामध्ये एक उत्तम तर साथ दिली. ज्या काय परिस्थितीतून ते मात करून पुढे आणलं आणि आज आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम केलं असेल तर माझ्या पत्नीने केलेलं आहे. या मुलींना सांभाळलं, एवढं शिक्षण दिलं आणि 2-2, 3-3 घरांची कामं सांभाळलं. सतत त्यांच्यासाठी कुठं ना कुठे प्रयत्न करून शिक्षणासाठी. माझी मोठी मुलगी आली ना, मला 4 मुली आहेत. तिच्यात सगळ्या मेहनतीचं फळ आहे. बघा माऊली, तुम्ही जे काही कष्ट करत आहात त्याची सगळ्यांना जाणीव आहे. काय वाटतं आईच्या या कष्टांबद्दल तुझं काय म्हणणं आहे? तिचे कष्ट खूप आहेत आमच्यासाठी. लहानपणापासून तिने भरपूर केले, पण तेव्हा जेवढी जाणीव नव्हती. तेव्हा फक्त हट्ट करायचं माहिती होतं की हे पाहिजे ते पाहिजे. पण मोठे झालो, तिने शिक्षण दिलं. आज पोस्ट ग्रॅज्युएशन झाले मी आणि आम्ही 4ही बहिणी चांगले शिकलेले आहोत. जेव्हा घराबाहेर पडलो आणि बाहेरची दुनिया बघितली की नोकरी करून सगळ्या गोष्टी करणं किती कठीण असतं, आणि त्या टायमाला आम्ही सहज हट्ट करत होतो आणि ती पूर्वत पण होती. ती नुसतंच घरातलं करत नव्हती, ती बाहेरचं एका घरात न करता 3-3, 4-4 घरातलं करून येऊन प्लस घरचं करणं आणि आमच्या शिक्षणासाठी धावपळ करणं, हे सगळ्या गोष्टी केल्यात. आज एवढं शिक्षण घेतलं, नोकरीला जातो, हे फक्त आणि फक्त तिच्यामुळे. आणि माझ्या पप्पांचा स्वभाव पण खूप साधा आहे, खूप सिंपल आहेत. कधी कुणाशी भांडण नाही, कधी कुणाशी बोलणं नाही, कुठल्या प्रकारचं व्यसन नाही, काही नाही. एकदम सिंपल आणि खूप साध्या स्वभावाचे आहेत. खरं आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाच्या घरात चढ उतार हे येतच असतात. माऊली, आता तुमच्या चेहऱ्यावरचं हसू द्विगुणित करायचं काम मिस्टर करणार आहेत. माहिती आहे का तुम्हाला? लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ या माऊलीला बक्षीस म्हणून मिळवून देणार आहेत. त्यांना 3 फोटो दाखवणार आणि 3ही फोटो ते ओळखले जर त्यांनी, तर तुम्ही सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. काय आहे? लॉकेट. कसलं लॉकेट आहे? वाचूपासून झालेलं ते लॉकेट आहे. अभिनंदन. चला, अभिनंदन. हे काय आहे? हे गळ्यातलं आहे, कानातलं आहे की नथ आहे? काय आहे? कानातलं आहे. अभिनंदन. चला, व्हेरी गुड. हे काय आहे? नेकलेस. अभिनंदन. वहिनीला मिळत आहे लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ. अभिनंदन. काय कसं वाटतंय? रिसॉर्टवरती वगैरे झी मराठी बरोबर गेला, सगळेजण धमाल केली. कसं वाटतंय आजचा दिवस? खूप छान वाटतोय. असे कधी गेला होता सगळ्या नाही, कुटुंबाबरोबर? एवढं तर जाता आलं नाही. काय हो? नाही कधी. कधीच नाही. मग कसं होतं? सकाळी सकाळी कसं झालं? गाडी आली होती?
हा गाडी आली होती सकाळी. गाडी आली होती? तयारीतच होतो. मग ड्रायव्हर होता का तुम्हीच चालवली? नाही ड्रायव्हर होता ना. झी मराठीने गाडी पाठवली. हो. आणि मग काय रिसॉर्टवर गेल्यावर काय केलं? रिसॉर्टवर धम्मालच केली. काय काय केलं? धम्माल केली. काय केलं तुम्ही सांगा. तसं तर जायला कामातून आम्हाला वेळ मिळत नाही, पण ह्या तुमच्या जीनी आम्हाला तेवढा वेळ दिला आणि मस्त सगळं एन्जॉय करायला जे मिळालं. जेवण तिकडे गेल्यावर तुम्हीच केलं का? नाही म्हणजे हाताला अगदी आराम मिळाला त्या दिवशी आम्हाला. तर काय सांगता? समोर थाळी होती, सगळं जेवण होतं. अरे वा. मग काय झालं? मग काय रिसॉर्ट वगैरे होतं मस्त. मग काय आवडतच होतं सगळं. मग काय काय केलं तुम्ही? काय डान्स वगैरे सगळं केलं. तुम्ही नाचला? हो नाचले ना बिंदास. आणि तुम्ही गाणं गायलं? होतो बरोबर. तुम्ही होता ना. बरं, अजून काय काय मुलांनी काय मजा केली? मुलांनी पण डान्स वगैरे पण केले, तिने पण डान्स केले, गेम खेळले, पाण्यामध्ये पोहलो. असं वाटत होतं गावालाच मी पोहते की काय, गावच्या नदीमध्येच पोहते की काय असं वाटत होतं. झी मराठीची ही संकल्पनाच एवढी गोड आहे की इतकं राबणाऱ्या या सगळ्या माऊलीला त्यांच्या कुटुंबासमवेत एक दिवस आनंदाचा. दिवसभर काही करायचं नाही, कुठल्याही पद्धतीचं चहा सुद्धा समोर. हो ना. म्हणजे गॅस त्या दिवशी पेटवायचाच नाही. पेटवायचंच नाही, काहीच नाही. काय लाटणं कोलपाटणं पण नको हातात घ्यायला, काहीच नको. त्या दिवशी नव्हतं सगळं, काहीच नव्हतं. लाटणं पोलपाट नव्हतं हातात. मग काय घेतलं हातात तिकडे? प्लेट तयार प्लेट. तथास्तु. बघूया मुली काय बोलतायत. आईबद्दल सांगा. दोघंही खूप छान आहेत. लहानापासून आम्हाला मोठं केलं, खूप सांभाळलं, कष्ट घेतलं आणि जे पाहिजे ते दिलं आणि खूप लाड करतात अजूनही लहानापासून. मी स्पेशली सांगेल तर मम्मीला डान्स खूप आवडतो. तिने खूप एन्जॉय केलेलं आहे रिसॉर्टला, खूप मस्त. आणि पप्पांना गाणं खूप आवडतं. त्यांना काल अवॉर्ड पण भेटले. काल आमच्या इथे ॲक्च्युली स्पर्धा होती, तर त्यांना त्याच्यामध्ये फर्स्ट प्राइज भेटले कुठलं गाण्यामध्ये. गायले होते? छूलेने दो नाजुक होठों को, कुछ और नहीं है जाम है ये, कुदरत ने जो हमको बख्शा है वो सबसे हसी इनाम है ये, छू लेने दो नाजुक होठों को. वा वा वा. मी ह्यांची जाऊबाई. जेव्हापासून मी घरात आले लग्न होऊन तेव्हापासून मी ह्यांना एवढे कष्ट करताना बघितले. जेव्हापासून भाऊंचा जॉब हे झाला, त्यांनी स्वतः संसाराचा सगळा भार उचलला, सगळ्या मुलींना सांभाळलं. सगळ्यांचं म्हणजे त्या एवढ्या मनमिळाव आणि सतत हसणाऱ्या. कधी त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला असं हे दिसणार नाही की अश्रू दिसणार नाही. आणि त्यांच्या हाताला इतकी चव आहे की मला स्वतःहून त्यांच्या हातचे सगळे फिश म्हणा, नॉनव्हेज व्हेज दोन्ही गोष्टी आवडतात. आणि आवर्जून हे सांगेन की त्यांनी इतके कष्ट केले की स्वतःचे दागिनेसुद्धा त्यांनी स्वतः मेहनत करून बनवले. हे खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्यांना 7 वर्ष झाली ओळखते, पण त्यांचा इतका चांगला स्वभाव आहे ना की त्यांना म्हणजे बोलूच नाही शकत. घरात जाऊन जेवण वगैरे कधीही जा, जेवण कधीच नाही बोलणार नाही, हां या बसा. ते पण म्हणजे एकदम चांगले. स्वभाव दोघांचा पण खूप सुंदर. इवन मुलींचा सुद्धा स्वभाव खूप सुंदर आहे. म्हणजे ते खूपच चांगले आहेत. मन मिळाव, बोलणं बिळणं, डान्स, एन्जॉयमेंट खूप छान. काय सगळे कौतुक करतायत, तर आणखीन एक आनंदाचा क्षण तुमच्या आयुष्यात यावा असं मला वाटतंय. आणि त्यासाठी आज तू चित्र काढायचं. तुला एक चित्र सांगणार आणि ते जर चित्र ओळखलं आम्ही सगळ्यांनी तर आईला झी मराठीकडून बाजूबंद बक्षीस म्हणून मिळणार आहे. हां, कोण आहे सांगा. कावळाचा. अभिनंदन. झी मराठीकडून बाजूबंद तुम्हाला मिळालेला आहे. अभिनंदन. मोठी मुलगी काय करते? टेक्निशियन मीडियाचं केलंय. अच्छा अच्छा अच्छा. मग आज नाही आली? तिचं छोटं बाळ आहे. 2 वर्ष झालीच्या लग्नाला आणि 10 महिन्याचं बाळ आहे. हो, नातू. नात आहे. नात आहे. तिलाही आमच्या शुभेच्छा द्या. हो नक्कीच. इतका आनंदाचा प्रसंग आहे. सगळी मजा मस्ती सगळं आहे. मग आजपासून स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला कराल? मला राग पटकन येतो तुम्हाला? हो, चिडचिड होते थोडी माझी. हा, मग त्याच्यातच थोडासा बदल करेन म्हणते. काय करणार म्हणते? म्हणजे अजून कन्फर्म नाही. काय करणार? रागावर ताबा ठेवणार. हो. पण मुलींना विचारतो, खरंच इतकी रागावते? म्हणजे सरस्वती, लक्ष्मी आणि दुर्गा बसली असं वाटतंय मला. बरोबर. हो, खूप राग आहे तिला. राग एकदा आला की आम्ही खूप घाबरतो. ते डोळेच बघून आम्ही घाबरतो.
आत्ता मला कळलं ते डोळ्यांच्या गाण्याची काय ताकद आहे. परत एकदा. तेरी आँखों की सिवा दुनिया में रखा क्या है, चिडचिड. पुढचं कडवं, पुढची लाईन. उठे सुबह तले हा हा. ये झुके शाम ढले, वा वा. मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले. कळलं आम्हाला, कळलं आम्हाला, तुमच्या भावना कळल्या. बघितलं डोळ्यांमध्ये काय झालंय. हा, जीव हैराण झाला त्यांचा. मग असं झालं तर कुठलं गाणं म्हणाल? रागच गेला उद्यापासून, मग कुठलं म्हणणार तुम्ही गाणं? हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. बिना कोण? तुम्हारे बिना. बिना बिना. वहिनी आजपासून राग कमी ठरलेला आहे. हो. क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? त्यांचीच मागेन. का हो? हेच घरच्या ह्याच्यातून कधीतरी त्यांच्यावर मी चिडले असेल, रागावले असेल. होतं कधी कधी असं रागावणं वगैरे घरातल्या वातावरणामुळे. होतं ना. हो. मग उद्यापासून कमी. हो. आणि तुम्ही आज क्षमा मागायची तर? आता सगळ्या गोष्टीवर मग सांभाळून घेतलं आम्हाला प्रत्येक वेळेला. काय आमच्याकडनं चुका झाल्या असतील आणि त्या चुका सामोरं जाऊन समजून घेतलं, त्याबद्दल मी क्षमा मागतो. बाबा खूप साधे आहेत, हो की नाही? किती छान. हाय साधेच आहेत ते. हो, त्याचा फायदा घेता तुम्ही. हा, तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है. हा, वा वा वा. चला, या सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा. आणि अशा या मेहनत करणाऱ्या 3 मुलींना उत्तम शिक्षण देण्यासाठी झटणाऱ्या, कायम कुटुंबाच्या पाठी आधार म्हणून उभ्या राहणाऱ्या या कष्टकरी या माऊलीचा आता आपण सन्मान करणार आहोत. क्षण सन्मानाचा. दिवसभरातल्या आठवणींचा अल्बम ही आठवण म्हणून झी मराठीकडून तुम्हाला अभिनंदन. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. हसत रहा, आनंदात रहा, एकमेकांचा आदर करत रहा, असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.